ठाकरेंच्या हातातून मुंबई महापालिका गेल्यानंतर आता पुन्हा नव्यानं उद्धव ठाकरेंना मुंबईत 3 धक्के बसलेत। ठाकरे गटाच्या एक नगरसेविका आहेत, त्यांचं सध्या तळ्यात मळ्यात सुरू असल्याचं दिसतंय। तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्यानं शिंदेंच्या बैठकीला थेट उपस्थिती लावली। पाहूयात नेमकं काय घडलंय। नाव राजुल संजय दिना पाटील, पद भांडूपमधल्या शिवसेना ठाकरे गटाच्या नगरसेविका, खासदार संजय दिना पाटील यांच्या कन्या। खासदार संजय दिना पाटील यांनी महिन्याभरापूर्वीच ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत शिंदेंच्या शिवसेनेचा हात धरला। असं असलं तरी त्यांची कन्या आणि नगरसेविका राजोल या अजूनही शिवसेना ठाकरे गटासोबतच आहेत। वडिलांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्यासोबतच राहणार असल्याचं सांगितलं होतं। मात्र असं असलं तरी राजोल पाटील या सध्या विविध व्यासपीठांवर पाहायला मिळत आहेत। नुकताच शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलेल्या सचिन अहिर यांच्या कन्येच्या संस्थेनं आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावरही राजुल पाटील उपस्थित होत्या। मोहन भागवतांनी जेन झीशी संवाद साधला, त्या कार्यक्रमातही त्या उपस्थित होत्या। तर मुंबई महापालिकेत आदित्य ठाकरेंनी घेतलेल्या नगरसेवकांच्या बैठकीलाही राजुल पाटलांची उपस्थिती होती। असंच एक दुसरं नाव सुनील अहिर, पद बेस्ट समिती सदस्य। ठाकरेंच्या शिवसेनेकडून बेस्ट समिती सदस्य असणारे सुनील अहिर हे विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांचे लहान बंधू आहेत। सचिन अहिर यांनी नुकताच शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला। शिंदेंकडून त्यांना विधान परिषदेचं उपसभापतीपद देण्यात आलंय। त्यामुळे आता मुंबईच्या दृष्टीनं सचिन अहिर हे सक्रिय झाले आहेत। विधान भवनात त्यांनी शिंदेंच्या नगरसेवकांची एक बैठक घेतली। या बैठकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून बेस्ट समितीचे सदस्य असणारे सुनील अहिर हे सुद्धा उपस्थित होते। उपमुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली तर ती सरकारी बैठक आहे, प्रशासकीय बैठक आहे। त्यात कोणी त्या बैठकीला अपेक्षित लोकांनी येणं हे स्वाभाविक आहे। आता त्याच्या पलीकडे दाराआड काही असेल तर दार उघडल्यावर तुम्हाला कळेल। नाव अनिशा माजगावकर, पद माजी नगरसेविका मनसे। दोन्ही ठाकरे बंधूंची युती झाल्यानंतर भांडूपमधली जागा शिवसेना ठाकरे गटाला गेली आणि तिथून राजोल पाटील या नगरसेविका म्हणून निवडून आल्या। पण ठाकरेंच्या शिवसेनेला ही जागा गेल्यामुळे नाराज झालेल्या अनिशा माजगावकर यांनी अपक्ष निवडणूक लढवली। आता अनिशा माजगावकर पुन्हा एकदा मनसेमध्ये प्रवेश करत सक्रिय झाल्यात। जागा वाटपाच्या वेळी ही जागा मनसेला मिळायला हवी होती असं म्हणत राज ठाकरे यांनी खंत व्यक्त केल्याचं कळतंय। मुंबई आणि महाराष्ट्राचं राजकारण गेल्या काही वर्षात सातत्यानं बदलताना दिसतंय। कुठला नेता कुठल्या पक्षात राहील आणि कुठे जाईल याचा काहीच नेम नाहीये। त्यातच मुंबईतल्या या 3 घटनांनी ठाकरेंचं टेन्शन मात्र वाढवलंय। देवेंद्र कोल्हटकर, NDTV मराठी, मुंबई।